नमस्कार. आपलं राष्ट्र, आपला भारत ज्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सातत्यानं रत असतो, त्या ज्ञानाच्या अक्षय ठेव्याबद्दल आपल्याशी बोलावं असं वाटलं आणि आजचा विषय मी निवडला, पुनरुत्थान विद्यापीठाची ओळख. खरं म्हणजे मी प्राध्यापक झाल्यानंतर पुनरुत्थान विद्यापीठाची विद्यार्थिनी झाले आणि तरीही मला असं वाटलं, माझ्या संबंध शिक्षण काळामध्ये मला जे मिळालं नाही ते मला कुठंतरी माझं पुनरुत्थान विद्यापीठ देतं आहे. त्यामुळं स्वाभाविकरित्या या विद्यापीठाबाबतची ओढ आणि आदर अगदी मनातून वाढत गेला. मला या विद्यापीठामध्ये ज्यांनी बोट धरून नेलं त्या कैलासवासी लका मोहरीर सरांना मी आजच्या दिवशी भावपूर्ण आदरांजली अर्पण करते, त्यांचं स्मरण करते आणि आपल्याला पुनरुत्थान विद्यापीठाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. अहमदाबाद या ठिकाणी असलेलं हे पुनरुत्थान विद्यापीठ 2004 पासून कार्यरत आहेत. पुनरुत्थान विद्यापीठामध्ये अनेकांचं योगदान आहे, पण मला जी ओढ लावली ती मात्र इंदुताईंनी. इंदुताईंकडे जे 3 ज्ञानसाधना वर्ग मी केले त्यातून माझी दृष्टीच नव्हे, माझी सृष्टीसुद्धा बदलून गेली. मला असं वाटायला लागलं, भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा मी शाळेपासून म्हणत आले, पण त्या भारताचा खरा अर्थ काय हा अर्थ मला इंदुताईंनी समजावला. या भारताची खरी व्यापकता काय, या भारताचं खरं सामर्थ्य काय आणि भारत पुन्हा एकदा आजच्या काळाची आव्हानं पेलत सामर्थ्यवान करायचं असेल तर काय केलं पाहिजे याची स्पष्ट दिशा दिली ती पुनरुत्थान विद्यापीठानं. आणि म्हणून माझ्या आदरणीय गुरुवर्य आणि पुनरुत्थान विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू इंदुताई काटदरे यांची मी आपल्याला सुरुवातीला ओळख करून देते. इंदुताईंचं औपचारिक शिक्षण जर आपण पाहिलं तर इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. 1971 ते 1986 ही त्यांची 15 वर्ष गुजरातच्या विसनगर इथल्या वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. 1987 ते 2007 ही 20 वर्ष त्यांनी विद्याभारतीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. प्रज्ञा प्रवाह, महिला समन्वय, विद्याभारती, गुजरात प्रदेशाच्या मंत्री, पश्चिम क्षेत्राच्या मंत्री, अखिल भारतीय सहमंत्री, अखिल भारतीय शिशुवाटिका प्रमुख आदी विविध जबाबदाऱ्या इंदुताईंनी सांभाळलेल्या आहेत. पुनरुत्थान विद्यापीठाची पायाभरणी 2004 पासून करत 2015 पासून कुलगुरू म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. या विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना
मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत या भाषांमधून अध्यापन, संशोधन, लेखन, संपादन, अनुवाद आणि भाषणातून त्या लोकशिक्षण करत आलेल्या आहेत. हे लोकशिक्षण मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून अर्थात पुनरुत्थान विद्यापीठाचं फेसबुक, यूट्यूब चॅनल, ट्विटर या सगळ्या सोशल मीडियावरून त्या आपल्याला भेटतातच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, अहमदाबाद या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे होणारे ज्ञानसाधना वर्ग. इंदुताईंचं लेखन जर आपण पाहिलं तर खरोखर थक्क होतो. मला वाटतं असा क्वचितच एखादा विषय राहिलेला असेल ज्याला इंदुताईंनी स्पर्श केलेला नाही. त्यांच्या लेखन आणि संपादनातून अनेक विषय आपल्याला नव्यानं कळत जातात. शिक्षण, गृहशास्त्र, गृह अर्थशास्त्र, कुटुंब शिक्षण या विविध विषयांवर पंचखंडात्मक लेखन संपादन पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून झालेलं आहे. अर्थातच ताईंना साथ देण्यासाठी त्यांनी तयार केलेली टीम त्यांच्यासोबत कार्यरत असते. पुनरुत्थान विद्यापीठातर्फे पुण्यभूमी भारत संस्कृती वाचनमाला हा 100 पुस्तिकांचा जो संच प्रकाशित झालेला आहे त्यातल्या जवळपास 50 पुस्तिकांचं लेखन ताईंनी केलेलं आहे. खरं सांगू, ही वाचनमाला लहान मुलांसाठी जरी असली तरी भारतीय संस्कृतीबाबत जी मूलभूत आणि अगदी हसत खेळत साध्या सोप्या शब्दात माहिती मिळते ना, त्यामुळे ही वाचनमाला माझ्यासाठी उपयुक्त आहे असं प्रत्येक माणसाला वाटावं इतकी ही सरस आहे. श्री धर्मपाल यांच्या 10 खंडांचा अनुवाद आणि संपादन ताईंनी केलेला आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून सातत्यानं ज्ञानसाधना वर्ग चालवतानाच शिक्षण विषयावरील 5 खंडांचे अध्ययन उपक्रम चालवला जातो, ज्यातून भारतभरातून हजारो लोक सहभागी झालेले असतात आणि त्यांचा प्राज्ञ संस्कार अहमदाबाद इथे घडवला जातो. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून जे सगळ्यात मोठं काम घडलेलं आहे आणि खरं म्हणजे ज्यामुळे आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा विषय निवडलेला आहे, ते काम म्हणजे ज्ञानसागर महाप्रकल्प. या ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या अंतर्गत 1051 ग्रंथांचं प्रकाशन एकाच वेळी घडणार आहे. हे इंदुताईंनी लिहून घेतलेत. कोणाकडून? भारतभरातल्या अभ्यासू, जिज्ञासू, विद्वान माणसांकडून, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून. इंदुताईंची भारतभूमीसाठीची ही हाक अनेकांच्या मनाला साद घालत गेली आणि लोक एकत्र येत गेले. ही 1051 पुस्तकं एकाच वेळेला प्रकाशित होतील, ती तुमच्या आमच्या सहयोगातून, तुमच्या आमच्या सहभागातून. भारतीय संस्कृतीवर आधारित असलेली, भारतीय दृष्टिकोन स्पष्ट करणारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीयता म्हणजे काय आहे हे समजावून सांगणारी, इथल्या निसर्गाबद्दल, ऋतूबद्दल, महाकाव्याबद्दल, दुर्मिळ पुस्तकांबद्दल, ज्ञानक्षेत्राबद्दल, वैद्यक क्षेत्राबद्दल, कला क्षेत्राबद्दल
इतिहासाबद्दल, गौरवाबद्दल बोलणारी आणि भविष्याबद्दल जागवणारी ही 1051 पुस्तकं म्हणजे ज्ञानसागर महाप्रकल्प. ही जी काही ग्रंथ निर्मिती झालेली आहे आणि जी प्रकाशनाच्या वाटेवर आहे, ही ग्रंथ निर्मिती भारताची एक स्वतंत्र ओळख असणार आहे. भारत ज्ञानाच्या प्रकाशात रत असलेला देश म्हणजे काय? आमच्या संस्कृतीचं ज्ञान आजच्या काळात आम्हाला आवश्यक आहे. ते कशा पद्धतीने त्याचा अवलंब बदलत्या काळात कसा करावा, हे सगळं काही या ज्ञानसागर महाप्रकल्पातून आपल्याला कळणार आहे. इंदुताईंबद्दल बोलणं याचा माझ्या मनाला एक ध्यास असतो आणि वाणीला एक ओढ असते. अगदी खरं सांगायचं तर ज्ञान, चिंतन, कृती, समाज उपयोगिता, समाजाला आत्मभान देणाऱ्या आणि मानवी कल्याण साधणाऱ्या चिंतन कृतीचा संबंध पाहून मला म्हणावं वाटतं, इंदुताई, आपण साक्षात ज्ञानतीर्थ आहात. या तीर्थक्षेत्राचं वारकरी होण्याचं भाग्य आम्हास लाभू द्या, एवढीच विनंती. माननीय ठोंबरे सर, माननीय शितोळे सर आणि सभागृहात उपस्थित सर्व श्रोते मंडळी, पुनरुत्थान विद्यापीठ 2004 मध्ये स्थापन झालं. त्याचं उद्दिष्ट हे की भारतात भारतीय शिक्षणाची प्रतिष्ठा व्हावी. शिक्षणाचा व्याप खूप वाढलेला आहे आणि प्रत्येक कुटुंबाचा संबंध शिक्षणाशी आहे. पण आपण भारतात गेल्या 150-200 वर्षापासून भारतीय शिक्षण देत नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. आपली इच्छा असून सुद्धा आपल्याला त्यात यश मिळत नाही. जर टेक्निकली म्हटलं तर भारतात भारतीय शिक्षण आहे, कारण भारताचेच लोक शिकवत असतात, भारताचेच लोक शिकत असतात, भारतीय सरकार त्याला मान्यता देत असतात आणि भारतीय समाजच त्याचा परिणाम सुद्धा भोगत असतात. टेक्निकली आपण भारतीय शिक्षण देतो, पण नोशनली अर्थपूर्णरित्या म्हटलं तर ते भारतीय नाही. कारण 150-200 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी ठरवून भारताच्या शिक्षणाला ब्रिटिश करावं ह्याचे प्रयत्न सुरू केले. 19व्या शतकाच्या प्रारंभात भारतात 5 लाख प्राथमिक शाळा होत्या, त्या भारतीय पद्धतीने चालत होत्या. महाविद्यालय होती, म्हणजे उच्च शिक्षणाची केंद्र होती. त्याला कॉलेज नव्हतं म्हणत, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा वगैरे नव्हते म्हणत. ही नावं, ही टर्मिनॉलॉजी त्या ब्रिटिशांनी दिलेली आहे. प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन वगैरे. तेव्हा शास्त्र शिक्षण आणि लोकशिक्षण असं म्हणत होते आणि ते सार्वत्रिक होतं. परंतु ब्रिटिशांनी योजना करून आपल्या शाळा, म्हणजे आपलं लोकशिक्षण आणि आपलं शास्त्र शिक्षण जे काशी, कांची, अयोध्या वगैरे स्थानांवर दिलं जात होतं, त्याला बंद पाडलं, अक्षरशः बंद पाडलं.
त्याच्यात शिकणाऱ्या लोकांची काही प्रतिष्ठा नाही, त्यांना कुठलीही मदत नाही, त्यांची उपेक्षा इतक्या प्रकारे झाली की त्या शाळा वगैरे सगळं बंद पडलं. त्यानंतर ब्रिटिश शासनाने स्वतःच्या शाळा सुरू केल्या. त्या शाळा हळूहळू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची कॉलेजेस पण झाली. त्या स्वतःच्या शाळा म्हणजे काय? ब्रिटिशांनी ज्या स्वतःच्या शिक्षण संस्था सुरू केल्या त्याचं स्वरूप कसं होतं? एक शासनाने ठरवून ते सुरू करायचं, म्हणजे शासनाचा पैसा, शासनाचं नियंत्रण, त्याचेच नियम, कायदे वगैरे अशा पद्धतीने सुरू झालं. आता तोपर्यंत वेद काळापासून ते त्या मितीपर्यंत भारतात शासन कधीही शिक्षण क्षेत्रात लुडबुड करत नव्हतं. शासन हे शिक्षण व्यवस्थेचं लाभार्थी होतं. शासनाला आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम भारतातल्या शिक्षण संस्था, ज्यांना गुरुकुल म्हटलं जात होतं, ज्यांना आश्रम म्हटलं जात होतं, ते करत होत्या. पण पहिल्यांदा इतक्या हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा शासकीय शिक्षण व्यवस्था आली. शासनाचा पैसा, शासनाचं नियंत्रण, आणि हा एक सिद्धांत आला की ज्याचा पैसा त्याचं नियंत्रण. हाही भारताचा कायदा नाहीये. भारताचा कायदा काय? शासन म्हणजे राजा गुरुकुलांना अर्थसहयोग करेल, रक्षण करेल, समाज गुरुकुलांची सहाय्यता करेल, पण नियंत्रण करणार नाही. नियम त्याच्यासाठी शासन लावणार नाही. असं होतं. त्याचे विधी आता दोन गोष्टी बदलल्या. एक, ज्याचा पैसा त्याचं नियंत्रण, हे ते खूप स्वाभाविक मानलं जायला लागलं. आणि दुसरं, शासनाचं नियंत्रण, शासनाची व्यवस्था, कायदे आणि अभ्यासक्रम सुद्धा. हे जे कधी नव्हतं झालं ते 19व्या शतकात सुरू झालं. दुसरा मुद्दा, शासनाचं ही ब्रिटिशांची शिक्षण व्यवस्था म्हणजे पैसे देऊन शिका. आम्ही शिकणाऱ्याला आम्ही स्वतः सहाय्य करत होतो. त्याच्याऐवजी आता पैसे देऊन शिका आणि शिकवायचा आम्ही पगार देऊ, शिक्षकांना पगार देऊ. म्हणजे महत्वाचा फरक झाला. तो शिक्षक जो गुरु होता तो शासकीय नोकर झाला. आणि ज्ञान जिथे पैसा आणि शासकीय सत्ता ह्याचं नोकर होईल, त्या दिवसापासून देश ज्ञाननिष्ठ होऊन चालणारच नाही. कसं चालेल? ज्याच्या नियंत्रणाखाली शिक्षण चालतं त्या सत्तेला शहाणपणा कसं शिकवेल, मार्गदर्शन कसं करेल, नियंत्रण कसं करेल? म्हणून हा एक दुसरा महत्वाचा सांस्कृतिक बदल झाला. गुरुच्या स्थानी राहिलेला आचार्य किंवा शिक्षक आता कर्मचारी झाला, नोकर झाला. हे एक दुसरी महत्वाची बाब. आणि तिसरी म्हणजे हे दोन काही कमी गंभीर नाहीत बदल. तिसरा त्याहूनही गंभीर. आम्ही समाजशास्त्र विषयात शिकवत होतो. समाज हा आत्मीय संबंधातून चालत असतो. आता शिकवायला लागलो समाजात सर्व लोक, सर्व विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक, सर्व नाती गोती सगळी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीच्या मुळे काम करतात. आम्ही आत्मीयता, आपुलकी ह्याला कुटुंब म्हणतो. आणि ते सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीच्या आधारावर समाजशास्त्र शिकवायला लागले. आम्ही म्हणतो विवाह संस्कार आहे, विवाह जन्मजन्मांतरांचं नातं आहे. आम्ही शिकवायला लागलो, म्हणजे ब्रिटिश शासन शिकवायला लागलं, मॅरेज इज अन एग्रीमेंट.
आणि एग्रीमेंट कल्चर म्हणजे स्वतःचा विचार करून घ्यायचा. यू मस्ट बी ऑन युअर ओन गार्ड्स. दुसरा तुमची रक्षण नाही करणार, दुसरा तुमची सोय नाही बघणार. तुम्ही स्वतःचा विचार करून घ्या आधी लग्न करायच्या आधी, बिकॉज मॅरेज इज एन एग्रीमेंट. आता हा एक मूळ सिद्धांत सर्व सामाजिक रचनांना लागू व्हायला लागला असं समाजशास्त्र आम्ही रिसर्च, हायर एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन सगळीकडे शिकवायला लागलो. आम्ही म्हणत होतो धर्माने चाला, कमाई करायची असली तर धर्माचा विचार करा, पापाची कमाई करू नका. म्हणजे आमचे सुरेश सोनी उदाहरण देतात की 2-3 पिढ्यांपूर्वीपर्यंत तुम्ही जर सरकारी कचेरीमध्ये रिश्वत द्यायला गेलात काम करण्यासाठी तर तो क्लर्क म्हणायचा, अरे घर में बाल बच्चे हैं, पाप की कमाई करके मैं क्या करूंगा, उनका क्या होगा, घेत नव्हता. आता तो संवाद कसा असतो, अरे घर में बाल बच्चे हैं, कुछ तो मिलेगा तब तो ठीक रहेगा. याला म्हणतात परिवर्तन, मूल्यगत परिवर्तन. ह्याची सुरुवात कुठून झाली? अर्थशास्त्राचा सिद्धांत नवीन आला. इकॉनॉमिक्स हॅज नथिंग टू डू विथ एथिक्स. मूल्य, नीती, धर्म, चांगलेपणा, सज्जनता ह्याच्याशी अर्थशास्त्राचा संबंध नाही. तुम्हाला खरोखरच समृद्ध व्हायचं असेल तर पुढच्या 100 वर्षांपर्यंत लोभ आणि लालूच हेच तुमचे इष्ट देवता झाले पाहिजे. असंतोष हेच तुमचं धोरण असलं पाहिजे, नाही तर तुम्ही विकासच नाही करू शकणार. आता इतका मोठा सिद्धांत बदलल्यावर आम्ही अर्थव्यवस्था शोषणाच्या आधारावरच करणार, वर्ग संघर्षाच्या आधारावरच करणार. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम सगळ्यात पहिला झाला पर्यावरणाचं अतोनात प्रदूषण. दुसरा उपभोक्त्याचा स्वास्थ्य हानी. तिसरा कमाई करण्यातली स्वतंत्रता गेली. आजच आम्ही बोलत होतो, रस्त्याच्या कडेला तुटलेले जोडे शिवणारा एक चांभार स्वतःच्या व्यवसायाचा मालक होता, नोकर नव्हता. बाटाच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून 2 लाख 3 लाख रुपये पगार घेणारा सुद्धा स्वतःच्या व्यवसायाचा मालक नसतो, नोकर असतो. मोठे कारखाने आले, यंत्रसामग्री आली, त्याच्यामुळे प्रदूषण गेलं, स्वप्रदूषण झालं, स्वास्थ्य गेलं आणि मालक सगळे नोकर आणि मजूर झाले. आमचा देश आता नोकरांचा आणि मजुरांचा देश झाला. मालक किती आहेत? आणि दुसरा झाला काम करणारा मालक नाही, काम करणारा नोकर. हा कुठला सिद्धांत काढला? भारतीय सिद्धांत नाहीये. पण आम्ही पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत हेच अर्थशास्त्र शिकवतो, असंच शिकवतो. सायकोलॉजी, फिजिकल सायकोलॉजी, स्पिरिच्युअल, आमची स्पिरिच्युअल सायकोलॉजी आम्ही शिकवतो, ती फिजिकल सायकोलॉजी. आणि आत्ताच्या काळात तर त्या सायकोलॉजी शिकणाऱ्याचं असं पेट फुटलंय की सगळीकडे आम्हाला सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट पाहिजे, शिक्षकांना कन्सल्टेशन पाहिजे, पालकांना कन्सल्टेशन पाहिजे, फॅक्टरीच्या मजुरांना कन्सल्टेशन पाहिजे, अधिकारी वर्गाला कन्सल्टेशन पाहिजे. कारण मेंटल अनरेस्ट, टेन्शन, एक्साइटमेंट, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्याला एक शब्द असतो सुसाईड इन्स्टिंक्ट. ती इतकी वाढली, अशांतता इतकी वाढली की हे सायकोलॉजिकल
काउन्सेलिंगची गरज सगळीकडे पडायला लागली. पण विधिवक्रता अशी, या काउन्सेलिंग मुळेच हे सगळे रोग निर्माण झाले, या व्यवहारामुळेच झाले. ही सायकोलॉजी आम्ही शिकवायला लागली. धर्म गेला खड्ड्यात. धर्माला तर मानायचं नाही आम्ही. धर्मनिरपेक्ष कुठून काढला धर्मनिरपेक्ष? आमचं वाङ्मय म्हणतं, धारणात धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजाः. म्हणजे तुम्हाला टिकायचं असेल तर धर्माप्रमाणे चाला, तर सृष्टी टिकेल, तर समाज टिकेल. आणि आम्ही म्हणतो आम्ही धर्मनिरपेक्ष. भारत म्हणतो धर्म सापेक्ष सगळं असतं, धर्माशिवाय काही नसतं. आणि आम्ही म्हणतो धर्मनिरपेक्ष. ह्या सगळ्या वैचारिक बौद्धिक गोंधळातून आजची स्थिती निर्माण झाली. आणि हा सगळा गोंधळ युनिव्हर्सिटीज मधून, हायस्कूल्स मधून, प्राथमिक शाळांमधून आज सुद्धा चालूच आहे. आणि आम्ही कुठे कसं आवरायचं ह्याला? देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, ह्याच्यात काही बदल झाला नाही. आयोग आले, नीती आल्या, कितीतरी कमिशन्स आली, ह्याच्यात काही बदल झाला नाही. कारण आम्ही ब्रिटिश युरो अमेरिकी विचारालाच, व्यवस्थेलाच स्वातंत्र्यानंतर सुद्धा पुढे घेऊन गेलो. ह्याच्यात बदल करायची खूप गरज आहे. कारण एकच सूत्र आहे, जसं शिक्षण तशी व्यक्ती, जसं शिक्षण तसा समाज, जसं शिक्षण तसा देश. असंच चालेल. तुम्हाला देश बदलायचा असेल, समाज बदलायचा असेल, जीवन बदलायचं असेल तर शिक्षण बदलायला हवं. पुनरुत्थान विद्यापीठाने अन्य अनेक संघटनांमधून प्रेरणा घेऊन शिक्षणाचा हा गाभा बदलायचा संकल्प घेतलेला आहे. त्या आम्हाला वर्गातून शिकवले जाणारं जे शिक्षण आहे, जे विषयवस्तू आहे, ते बदलायला पाहिजे आहे. आम्हाला धर्मानुकूल अर्थशास्त्र शिकवावं लागेल. लोभ आणि लालूच आधारित नीती मूल्यविहीन असं शिक्षण नाही, असं अर्थशास्त्र नाही चालणार. आम्हाला स्पिरिच्युअल सायकोलॉजी शिकवावी लागेल, जे संयम आणि संतोष ह्या दोनांना मूल्य म्हणून मान्यता देतात. त्याच्या आधारावर तुम्ही कमाई करू शकता. धर्मानुकूल अर्थशास्त्र, आत्मीय संबंधांवर आधारित समाजशास्त्र, समाजाचं एक छोटं युनिट म्हणून कुटुंबशास्त्र, शिक्षणाला जीवन विकासाशी जोडलं पाहिजे. आणि म्हणून काहीतरी खूप मोठं परिवर्तन घडून आणलं पाहिजे. तर वर्गातल्या शिक्षणाचे विषयवस्तू बदला, अभ्यासक्रम बदला. आज जे कम्युनिझम आणि सेमिटिक विचाराचा आंतरबाह्य पगडा आहे, त्याने जे ग्रासलेलं आहे, त्याच्यातून शिक्षणाला मुक्त करा. ह्याच्यातून पुनरुत्थान विद्यापीठाचं काम सुरू झालं. आणि त्याचं हे ज्ञानात्मक, वैचारिक, शास्त्रीय, बुद्धिपूर्वक भारतीय जीवन दृष्टीला स्वतंत्र करण्याचं हे काम आहे. तुम्ही हे गुलामीमधून मुक्त व्हा. आम्ही राजकीय दृष्ट्या स्वाधीन स्वतंत्र झालो, पण वैचारिक दृष्ट्या झालो नाही. तर ते व्हा आणि ह्या देशाला समृद्धी आणि संस्कृती दोघांचा समन्वय करून परमवैभवाला पोचवा, हा संकल्प आहे. त्यासाठी अध्ययन, संशोधन, ग्रंथलेखन, अभ्यासक्रम निर्माण, काही मॉडेल्स निर्माण करणं, याचे प्रयोग करणं, अशी सगळी कामं चालू आहेत. त्याच्यासाठी आणखीन एक आहे, पोलरायझेशन ऑफ द इंटेलेक्च्युअल्स ऑफ द नेशन. पूर्ण देशभरातले शिक्षणाबद्दल, भारतीय शिक्षणाबद्दल जे लोक बोलतात, जे लोक चिंतन करतात, लिहितात,
प्रयोग करतात अशा लोकांना एका विचारावर केंद्रित करणं, तर सामर्थ्य निर्माण होतं. चांगलेपणाला सामर्थ्यवान पण झालं पाहिजे, नाहीतर चांगलेपणाचा काही प्रभाव होत नाही. म्हणून हे पोलरायझेशन, ह्याच्यातून हा प्रकल्प निर्माण झालाय. ते आम्हाला वर्गाच्या शिक्षणासाठी जर विषय वस्तू हवं असेल तर ग्रंथ पाहिजे, पुस्तक पाहिजे, तर अभ्यासक्रम होतील आणि शिकवणारा आणि शिकणारा स्वतःचं काम करू शकेल. म्हणून 16 जुलै 2019 पासून हा ज्ञानसागर महाप्रकल्प सुरू झाला. ह्याच्यात 1000 ग्रंथ निर्माण करायचे होते आणि प्रकाशन करायचं होतं. एका बरोबरच त्या ठिकाणी 1051 ग्रंथांचं निर्माण आणि प्रकाशन होणार आहे. ते होणार होतं 5 फेब्रुवारी 2022 वसंत पंचमीला. परंतु हा कोरोनाचा एवढं मोठं व्यवधान आलं, त्यामुळे आम्हाला 1 वर्ष पुढे घेऊन जावं लागेल आणि हे सगळे ग्रंथ 28 जानेवारी 2023 रथसप्तमीला एका बरोबरच प्रकाशित होतील. आम्हाला वसंत पंचमीला करायचं होतं, परंतु 26 जानेवारी आल्यामुळे आम्ही रथसप्तमीला ते करणार आहोत. हे 1051 ग्रंथ 30 विषय आहेत. त्याच्यात आज जे शिकवले जातात ते सगळे विषय, शिवाय अतिरिक्त आज जे शिकवले जात नाहीत परंतु शिकवले जायला पाहिजेत असे विषय घेऊन ही ग्रंथसंपदा निर्माण होते. देशभरातून 642 लेखक, अनुवादक, संपादक वगैरे रूपाने यात सहभागी झालेले विद्वज्जन आहेत. अरुणाचल प्रदेश ते गुजरात आणि काश्मीर ते केरळ सर्व प्रांतांमधले लेखक याच्यात सहभागी झालेले आहेत. म्हणून हा पूर्ण भारताच्या विद्वज्जनांच्या सहयोगाने पूर्ण भारतासाठीचा प्रकल्प आहे आणि म्हणून तो हिंदी भाषेतून होणार आहे. नंतर ज्या ज्या प्रादेशिक भाषांमध्ये गरज असेल त्याच्यात अनुवाद करता येईल, त्यासाठी हिंदी भाषेतून होणार आहे. हे ग्रंथ 4 प्रकारचे आहेत. एक विभाग आहे मूलतत्व, शोध आणि बोध, हा रिसर्च करणाऱ्या लोकांसाठी आहे. दुसरा आहे शास्त्र निरूपण, हा हायर एज्युकेशन साठीची ग्रंथसंपदा आहे. तिसरा व्यवहार निरूपण, हा माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा आणि कुटुंब शिक्षण ह्यासाठीचे ग्रंथ आहेत. आणि चौथा आहे श्रद्धा जागरण, लोकांची आस्था निर्माण झाली पाहिजे, चाट निर्माण झाली पाहिजे, त्यासाठीचे ग्रंथ आहेत. अशा 4 विभागात मिळून हे 1051 ग्रंथ आहेत. आणखी ह्या ग्रंथांचे 4 प्रकार आहेत. एक आहे नव्याने चिंतन करून, संशोधन करून, अभ्यास करून लिहिले जाणारे असे मूळ लेखनाचे ग्रंथ. दुसरा आहे भारताच्या विविध भाषांमध्ये उत्तम ग्रंथसंपदा आहे, ती शेष भारताला सुद्धा कळावी म्हणून अनुवादाचे ग्रंथ. तिसरे विविध मोठ्या लोकांनी लेखन आणि भाषण केलं, लेख आणि भाषण त्यांचा संपादन करून तयार झालेले ग्रंथ. आणि चौथे 100 वर्षापूर्वी, 90 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी भारतात अशी एक चळवळ चालली होती की ब्रिटिश गेल्यानंतर आपला देश कसा चालेल म्हणून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली असा अभ्यास आणि लेखन सुरू झालं होतं. त्या काळचे लिहिले गेलेले काही ग्रंथ जे आज उपलब्ध नाही परंतु खूप उपयोगी आहेत अशा ग्रंथांचं पुन्हा प्रकाशन. हे ग्रंथ जर मराठी, गुजराती, उडिया, इंग्रजी, संस्कृत ह्याच्यात असले तर त्याचा हिंदी भाषेतून अनुवाद करून गेला. असे पुन्हा प्रकाशनाचे ग्रंथ असे मिळून हे 1051 ग्रंथ आहेत. याच्यात एक विभाग भारतीय ज्ञान पाठावली
असा आहे. 200 ग्रंथ त्याच्यात आहे. 5 वर्षाच्या वयाला मुलं वाचायला शिकतात, तेव्हापासून शिक्षण पूर्ण करतात तोपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हे तरी माहिती असलंच पाहिजे. मग ते कॉमर्स फॅकल्टी असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कम्प्युटर असो, कुठलंही असो, पण हे माहिती असलं पाहिजे. ते काय? भारताबद्दल माहिती असली पाहिजे. आम्ही भारतीय आहोत याचा गर्व तरी अनुभवायला आलं पाहिजे. आणि भारतीय जीवनदृष्टी, भारतीय संस्कृती, भारतीय जीवनशैली, भारतीय जीवन व्यवस्था, भारतीय ज्ञान संपदा, भारताचा इतिहास, भारताची प्राकृतिक परिचय, समाज व्यवस्था, ह्या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना असलीच पाहिजे. नवीन पिढीला असलीच पाहिजे. स्वतःला शिक्षित बनवणाऱ्या लोकांना तर हे माहिती असलं पाहिजे. अशी ही भारतीय ज्ञान पाठावली आहे. तर हे ग्रंथ सगळे सरतास 200 पानांचे असतील. एकूण एका ग्रंथाची 1000 प्रती म्हटल्या तर 10,51,000 पुस्तकं छापली जातील. 1/8 डेमी साईजचे ग्रंथ असतील. म्हणजे आता सर्रास 200 म्हटलं, काही ग्रंथ 150 पानांचे असतील आणि सर्वात जास्त 400 पानांचे ग्रंथ सुद्धा ह्याच्यात आहेत. तर ही ग्रंथ संपदा शिक्षण बदलावं म्हणून आहे. हे एकदा प्रकाशित झाले की मग आमचं अभियान असेल विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडीज, म्हणजे जे अभ्यासक्रम तयार करणारे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधा. शासनाचा शिक्षण विभाग जो आहे त्यांच्याशी संवाद साधा. पालकांशी संवाद साधा. आणि आम्हाला नव्याने अभ्यासक्रम तयार करायला हवे ते ह्या ग्रंथांच्या आधारावर करू शकतो असं सगळ्यांना जरा कन्व्हिन्स करावं. हे एक नंतरचं अभियान होईल. पण ते अभियान येण्यासाठी पहिलं हातात ग्रंथ पाहिजे, हातात विषय वस्तू पाहिजे. म्हणून आम्ही आधी हे करू आणि नंतर ते करू. आता वृंदाताई म्हणाली राष्ट्रीय शिक्षण नीती, त्याच्या अंतर्गत एक विभाग आहे इंडियन नॉलेज सिस्टीम्स, भारतीय ज्ञान व्यवस्था. त्या शिक्षण नीती तर आता घोषणा झाली. पुनरुत्थान विद्यापीठ तर त्याच्या स्थापना काळापासून इंडियन नॉलेज सिस्टीम वरच काम करत आहे. तर हे 1051 ग्रंथ इंडियन नॉलेज सिस्टीमचेच ग्रंथ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा ही एक मदत होणार आहे, म्हणजे फॅसिलिटेटिंग दी वर्क असं होणार आहे की त्या सगळ्यांशी संवाद साधून हे करावं. 2019 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 3 टप्प्यांमध्ये होणार. पहिला टप्पा आहे हे ग्रंथ लिहून तयार होणं. हा सर्वात महत्वाचा टप्पा, कारण पहिले लिहून तयार झाले तर पुढची वाटचाल होणार, नाहीतर नाही होणार. म्हणून आम्ही सर्व शक्ती त्याच्यातच एकवटली होती. विषय ठरवणे, लेखक शोधून काढणे, त्यांना एक ग्रंथ लिहायचं निवेदन करणे आणि त्याचा पाठलाग करणे, लिहून द्या झालं की नाही, भेटणे, त्याच्यासाठी प्रवास करणे, ह्या सगळ्या कामांसाठी. आणि मग त्या लेखनाला सुरुवात होऊन ते लिहून पूर्ण होणे, अनुवाद असेल तर अनुवाद होऊन पूर्ण होणे. मला सांगायला अत्यंत समाधान वाटते की आता हे 1051 ग्रंथ लिहून तयार झालेले आहेत. तेव्हा आम्ही एक महत्वाचा पडाव पार केला, पडावावर आलो, टप्पा पार केला. दुसरा टप्पा या सर्व ग्रंथांना मुद्रणासाठी म्हणून तयार करणे, म्हणजे टाईप करणे, मुद्रित शोधन करणे, डिझाईन करणे, त्याची रचना करणे, व्यवस्थित मुखपृष्ठ हवे असेल तर ती कशी डिझाईन करणे, चित्र हवे असतील तर ती कशी करणे, असं सेटिंग करणे. हे रेडी टू प्रिंट करण्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुमारे 500 ग्रंथ
ह्या स्थितीतून पण पार होऊन रेडी टू प्रेस अशी झाली आहे. त्यांनी शेवटल्या दृष्टिक्षेप टाकण्यासाठी म्हणून तयार झालेली आहे. बाकीचा आमची योजनाचे काम चालू आहे. जुलै पर्यंत म्हणजे जून एंड पर्यंत हा टप्पा पण पार पडेल. व्यास पौर्णिमेला पुनरुत्थान विद्यापीठाचा स्थापना दिन असतो. व्यास पौर्णिमा त्या दिवशी सर्व कार्यकर्ते तिथे उपस्थित असतात. त्या दिवशी सर्व 1051 ग्रंथ रेडी टू प्रेस या स्थितीमध्ये सर्वांच्या समोर मांडून त्याची पूजा करणे हे काम होईल. आणि नंतर 15 जुलैपासून हे ग्रंथ मुद्रणासाठी जातील. कारण साधारणपणे छापायला सुद्धा 5 महिने तरी लागणार अशी आमचं मोजमाप आहे. तर 5 महिन्यात ते छापून तयार होणार आहे. आमची आकांक्षा आहे की पहिले हे ग्रंथ अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित करावे आणि त्यानंतर त्यांचा कृपा प्रसाद म्हणून लोकार्पण करावे. मागे पण आम्ही तसंच केलं होतं. भारतीय शिक्षा ग्रंथमाला म्हणून आम्ही 5 ग्रंथ तयार केले होते. ते आंध्र प्रदेशच्या बासरला भगवान वेदव्यासांनी निर्मित केलेली सरस्वतीची प्रतिमा आहे. त्याला ज्ञान सरस्वती म्हणतात. ते मंदिर आहे. देशात एकमेव असं मंदिर आहे. तर त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये असं करून सरस्वतीला ते अर्पण केले आणि नंतर मग लोकार्पण केलं. तसंच ह्याचं प्रभू श्रीराम त्यांना समर्पित करून त्यांचा प्रसाद म्हणून लोकार्पण करणे अशी आमची योजना आहे. हे 2 टप्पे झाले. तिसरा टप्पा मुद्रणासाठी म्हणून पैसे पाहिजे. यासाठी म्हणून आता पुनरुत्थान विद्यापीठचे सर्व कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी निधी संग्रहाच्या कामाला लागलेले आहेत. ते काम अजून चालूच आहे. त्याच्याबरोबर हे काम पण करायला पाहिजे आहे. 21 कोटीचं बजेट आहे. तसं म्हटलं तर ते काही 21च कोटी पाहिजेत. तसं म्हटलं तर कठीण आहे. आमच्यासारखी लोक 21 लोक त्यांच्यासाठी 21 कोटी म्हणजे जास्त पण आहे. पण हे देणाऱ्या घेणाऱ्या दोघांवर अवलंबून आहे की हे बजेट छोटं म्हणायचं की मोठं म्हणायचं, कठीण म्हणायचं की सोपं म्हणायचं. आपण केलं तर सोपं, नाही करू शकलो तर कठीण, अशा सापेक्ष भाषेत त्याचं वर्णन करता येईल. ह्या 21 कोटीचे आम्ही 2 भाग केले आहेत. 1 कोटी साधारणपणे फुटकळ हे करून होतील. पण 10-10 कोटींचं माप कसं, तर एक भाग आहे दान आणि एक भाग आहे प्रकाशन पूर्व ग्राहक नोंदणी. दान आहे 1 लाख रुपये एका ग्रंथाच्या प्रकाशनासाठी सहयोग म्हणून. त्यांना आम्ही म्हणतो ग्रंथपालक. तर आम्हाला 1051 ग्रंथपालक पाहिजेत. 1 लाख नाही देऊ शकले तर त्याच्याच बरोबरची दानाची योजना आहे. 10 रुपयापासून 1 लाखापर्यंत काही द्या. तुम्ही 50 दिले तरी चालेल, 500 दिले तरी चालेल, 50,000 दिले तरी चालेल, 50 लाख दिले तरी चालेल. जशी ज्याची श्रद्धा, भक्ती, शक्ती, युक्ती आणि वृत्ती त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं म्हणून 10 रुपयापासून सुरू केलं. पण आम्हाला ते सगळं मिळून 1051 ग्रंथपालक पाहिजे. हे शुद्ध दान आहे. आणि दुसरा प्रकाशन पूर्व सवलतीनुसार ग्राहक नोंदणी. 1051 ग्रंथांच्या संचाची अग्रिम ग्राहक नोंदणीची किंमत आहे 1,50,000 रुपये. त्यानंतर मग त्याचे टप्पे आहेत. कमीत कमी 10,000. नंतर दुसरा टप्पा आहे 25,000.
तिसरा टप्पा आहे 40,000 आणि चौथा टप्पा आहे 1,00,000. त्यानुसार 20%, 25%, 35% आणि 40% सूट आहे. 1,50,000 जेव्हा तुम्ही देता तेव्हा साधारणपणे 43% सूट आहे. स्वाभाविक आहे, सगळ्यांना माहिती आहे की हा आमचाही लाभ आहे, येणाऱ्याचाही लाभ आहे. आम्हाला 2 प्रकारे, एक निधी मिळेल आणि दुसरं कुठल्या पुस्तकाची किती प्रती छापाव्यात त्याची संख्या पण मिळेल. आम्हाला एवढ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे की नंतर या 10,51,000 पुस्तकं ठेवायला जागा सुद्धा पाहिजे. आता आमचं जे कार्यालय आहे त्याच्यात काही हे राहणार नाहीये, म्हणून जास्तीत जास्त ग्राहक नोंदणी करून स्टोअर कमीत कमी करावी लागतील अशी युक्ती सुद्धा केली पाहिजे. त्या हिशोबाने आम्हाला 700 पूर्ण संचाचे अग्रिम ग्राहक पाहिजेत. तर बजेट पण होईल आणि ग्रंथांचा संग्रह करण्यासाठीची सोय पण होईल, असा हा व्यावहारिक विचार आहे. त्यासाठी म्हणून आम्ही भिक्षाटनाला देशभरात निघालेलो आहोत. त्या भिक्षाटनात आजचा पडाव इथे आहे. तेव्हा सुज्ञ माणसांनी जशी स्वतःची तयारी असेल त्याप्रमाणे ह्याचा सहयोग करावा. आम्हाला आश्वस्त करण्यासाठी की आम्ही 15 जुलैला हे ग्रंथ मुद्रणासाठी द्यायलाच लागू, त्यासाठी आमच्यापाशी आधी अकाउंट मध्ये राशी पाहिजे. आम्ही उधारी करत पण नाही, करणार पण नाही आणि करू पण नाही. म्हणून आम्हाला वेळेवारी सगळं पूर्ण करायचं असेल तर युद्धाच्या धोरणावर हे सगळं काम करावं लागणार आहे. त्याच्यात आपल्या सर्वांचा यथायोग्य सहयोग प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे, आशा आहे आणि विश्वास पण असा आहे की समाजसेवेचं किंवा चांगलं कुठलंही काम समाजाने आजपर्यंत आमचा आणि आमच्यासारखा काम करणाऱ्या सर्व लोकांचा अनुभव आहे की समाजाने थांबू दिलं नाहीये, त्याला कधीही अर्धवट राहू दिलं नाहीये. ह्या समाज देवतेवर जो विश्वास आहे त्याच्यातूनच हे काम पूर्ण होईल अशी श्रद्धा पण आहे. तर मी ज्ञानसागर महाप्रकल्पाची थोडक्यात माहिती तुमच्या सर्वांसमोर दिली आहे. काही प्रश्न विचारून आणखी माहिती ज्ञानात्मक, व्यवहारात्मक आणि आर्थिक पक्षात जी काही माहिती आणखी गरजेची असेल ती प्रश्नोत्तरातून आपल्या समोर येईल एवढी विनंती करून, एवढं निवेदन करून मी माझी प्रस्तुती इथे थांबवते. नमस्कार. कोणाचे काही प्रश्न असतील तर माईक सध्या इथे राहू देते, म्हणजे मग उत्तर सगळ्यांना मिळेल आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. हे स्वरूपाचे प्रश्न आपले असतील शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सर्जेरावजी ठोंबरे सर, श्रीकांतजी काशीकरजी, प्राचार्य पैठणकर सर, उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्रातील महनीय बंधू भगिनींना, अतिशय सुंदर अशी विस्तृत माहिती इंदुताईंनी आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि त्या म्हणाल्या तसा ब्रिटिशांनी इथे एक बापू निर्माण करायचे, क्लर्क निर्माण करायचे. केवळ एवढंच मानसिकतेतून जे शिक्षण व्यवस्था इथे निर्माण केलेली होती ती दुर्दैवाने आपण आजपर्यंतही बदलू शकलो नाही. आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय की समाजातली वाढत चाललेली अनैतिकता, भ्रष्टाचार, व्यभिचार, अराजकता, ह्या सगळ्याच दुर्गुणांची होणारी वाढ एकेकाळी जगाचा
विश्वाचा विश्वगुरु असलेला भारत थांबवू शकत नाहीये, असं एक साधारण चित्र व्हायला लागलेलं आहे. आणि याच्यावर मात करण्यासाठी म्हणून पुनरुत्थान विद्यापीठाने जो हा ज्ञानसागर प्रकल्प सुरुवात केलेला, भारतीय संस्कृतीतून जीवनाच्या प्रत्येक अंगाचं शिक्षण इथल्या नागरिकाला द्यायचं आणि त्यातून पंडित दीनदयाळजींनी मांडलेला एकात्मवाद हा निर्माण करायचा आणि बंधुभावाचा एक ऊर्जा केंद्र, संवेदनशील सजगतेचं एक राष्ट्र निर्माण करायचं, हा खूप दूरदृष्टीचा प्रकल्प या पुनरुत्थान विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे हे सगळं करण्याचं काम आपल्या परिवारातल्याच संस्था करतात, हे आपल्याला आपण परिवाराचे सदस्य म्हणून अभिमान वाटतो. पण आपणही इतके आपल्या रोजच्या जीवनात व्यस्त असतो की आपल्यालाही ही अनेक वेगवेगळी इतकी चांगली अंग माहीत नसतात. आणि आज या निमित्ताने आपल्याला इंदुताईंकडून हा प्रकल्प कळलेला आहे. खरोखर त्या म्हणाल्या तसा 21 कोटी म्हणलं तर त्याच्यात त्या 21 कोटीतून जे ह्या राष्ट्राला मिळणार आहे, ह्या जगाला मिळणार आहे, ती मिळणारी देणगी पाहिली तर 21 कोटी काहीच नाहीये. देणारा दानशूर वर्ग समाजात आहे, अनेक वेळा आपण कमी पडतो. तर ही खरोखर ताई तुम्ही परिवार ज्या शुद्ध भावनेने आपण हा प्रकल्प घेऊन निघालेलो आहे त्याला कसलाही निधी कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. मी ज्या संस्थांमध्ये काम करतो त्याचा विश्वस्त म्हणून याच्यासाठी जी काही क्षमतेच्या थोडं पलीकडे दान देऊन मदत करता येईल ती नक्की आम्ही करू. आणि या प्रकल्पाला आपलं भविष्य, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठीचा आपला स्वार्थ या भावनेतून अगदी आपण पाहायचं म्हणलं तरी आपलाच फायदा आहे. असा हा सुंदर प्रकल्पाच्या पाठीशी आम्ही उभे राहू ही आपणास ग्वाही देतो आणि आपणास या प्रकल्पाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये ही जी ग्वाही आहे ही ग्वाही आपल्यापैकी प्रत्येकाच्या वतीनं व्यक्त झालेली आहे. इंदुताई, तुमच्याकडून मी एक आता पुन्हा नवीन गोष्ट शिकले. ताईंनी जसं सांगितलं सापेक्ष पद्धतीने विचार, कमी का जास्त. काही वेळ मला असं वाटत होतं हा कार्यक्रमाला थोडी कमी माणसं आली, पण आपण त्याला कार्यक्रम म्हणतोय म्हणून हिला जर आपण बैठक म्हणालो तर बैठकीच्या दृष्टिकोनातून ही संख्या निश्चितच समाधानकारक आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल इथं आलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे सेनापती आहे. यांच्या पाठीमागे भरपूर सैन्य आहे आणि आपला जो काही निरोप आहे, आपलं जे काही ज्ञानसैनिक होण्यासाठीचं आवाहन आहे हे या सगळ्यांपर्यंत पोहोचणारे पुनरुत्थान विद्यापीठ इथे जे कार्य करत आहे औरंगाबाद शहरामध्ये, हे कार्य नव्याने आहे, छोटंसं आहे. पण ताई आपल्या सोबत अनेक संस्था आपल्याला मदत करत उभ्या आहेत आणि म्हणून आपण हे 2 दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतोय. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ संचलित देवगिरी रेडिओ केंद्र आहे, भारतीय शिक्षण मंडळ आहे, वरदवाणी परिवार दासगणू परिवार आहे, स्वतः देवगिरी बँक आहे, अग्निहोत्र परिवार आहे. आणि या सगळ्या विविध परिवारांतून जो काही संपर्क चालू आहे, जो काही पाठिंबा व्यक्त होतोय, जो काही प्रकल्पाचा आनंद व्यक्त होतोय, त्यामुळे ही आपली आनंददायी वाटचाल सुरू आहे. ही आत्ताशी सुरुवात आहे आणि निश्चितच आपण दमदार पावलं टाकत जे काही ध्येय आपण ठरवलेलं आहे तिथपर्यंत पोहोचू शकू याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सर्वजण इथं आवर्जून आलात, आपला अमूल्य वेळ दिलात, याबद्दल पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आज डॉक्टर सर्जेराव ठोंबरे सरांनी, खरं म्हणजे सर असं म्हणतात की कार्य करताना आता माझं वय झालंय,
आता मला थोडं बाजूला राहायला पाहिजे, पण सर तुम्ही सोबत असले म्हणजे पाठीवरती थाप देणारा आणि घाबरला तर घाबरू नकोस मी पाठीशी आहे असं सांगणारा आधाराचा हात आम्हाला असतो. आणि म्हणून पुनरुत्थान विद्यापीठातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. किशोरदादांनी ज्या पद्धतीने ग्वाही दिलेली आहे तो दिलासा पुढे जायला मदत करणार आहे, म्हणून त्यांचेही विशेष आभार. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आवाहनाला प्रतिसाद देण्याची नम्र विनंती करून थांबते. धन्यवाद.